तर मित्रांनो, आत्ता आपण आलोय विनीत एंटरप्राइजेसच्या मकर डेकोरेशन, जे घरगुती डेकोरेशन असतात त्याचं एक्झिबिशन आहे, त्याच्यासाठी आपण आलोय. जर तुम्हाला मित्रांनो घरातल्या छोट्या मूर्तींसाठी जर डेकोरेशन हवं असेल तर हे बघा, 1.5 इंच 1 फूट. तर मित्रांनो, जे कोणी आपल्या डोंबिवलीमध्ये राहणारे रहिवासी आहेत किंवा आजूबाजूला राहणारे जे आपले व्ह्युअर्स आहेत, जर त्यांना घरच्यांसाठी किंवा आपल्या घरातल्या बाप्पासाठी जर डेकोरेशन हवं असेल तर डोंबिवली स्टेशन पासून अगदी जवळच बाहेरच अशी हे एक्झिबिशन आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉग डे 19 मध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललोय श्रीरामकडे, ज्याने ओपन केलंय न्यू शॉप. त्याच्या वडिलांनी ओपन केलंय. तिथे भेटणारे आपल्याला बघायला गणपतीसाठीचे वेगवेगळे डेकोरेशन आणि सजावटीचं सामान, सगळ्या गोष्टी आपल्याला तिकडे बघायला भेटणार आहे. तर आता आपण तिकडेच चाललोय. तर बघूया तिकडे जाऊन काय काय नवीन गोष्टी बघायला भेटतात. मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी आपण आपली 4 व्हीलर काढतोय, कारण की आपण गिरनारला गेल्यापासून बरेच दिवस झाले, त्याच्यानंतर आपण चालवलीच नाही. आज कमीत कमी 15-20 दिवस झाले असते चालवलीच नाहीये. तर आज आपण आपली 4 व्हीलर घेऊन जाणार आहे. अर्ध्या रस्त्यातच आपल्याला पार्क करावी लागणार आहे ती पण, कारण गर्दी असल्यामुळे जास्त पुढे घेऊन जाता येणार नाही. तिकडे पार्किंगची सोय नाही आहे, तर आपल्याला अर्ध्या रस्त्यात पार्क करून पुढे चालत जायचं आहे. तर यस मित्रांनो, कुठलाही वेळ न वाया घालवता आपण निघूया आता आणि भेटूया श्रीरामला. तर मित्रांनो, आत्ता आपण आलोय विनीत एंटरप्राइजेसच्या मकर डेकोरेशन, जे घरगुती डेकोरेशन असतात त्याचं एक्झिबिशन आहे, त्याच्यासाठी आपण आलोय. हे बघा, इथे हे डोंबिवली स्टेशन आहे आणि डोंबिवली स्टेशन पासून अवघ्या 2 मिनिटावरच आपलं विनीत एंटरप्राइजेसचं मकर प्रदर्शन आहे. त्याला याची बिल्डिंग आहे बघा, इथून वरती जायला असा रस्ता आहे. श्रीराम, फर्स्ट फ्लोअरला विनीत एंटरप्राइजेसचं मकर प्रदर्शन आहे. ते तुम्हाला वेगवेगळे छोट्यातल्या छोट्या गणपतीपासून ते घरगुती गणपतीपर्यंत सर्व गोष्टी बघायला भेटतील. ज्या साईजचा तुमचा बाप्पा आहे, जेवढ्या हाईटचा तुमचा बाप्पा आहे, त्या हिशोबाने तुम्हाला सगळ्या पद्धतीचे डेकोरेशन किंवा मकर तुम्हाला बघायला भेटतील. हे घरगुती डेकोरेशनसाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला खाली दाखवलं की कुठे आणि काय आहे, तर हीच ती जागा आहे जिकडे आपल्याला भेटणारे वेगवेगळे डेकोरेशन्स, इको फ्रेंडली डेकोरेशन्स. तर या आपण भेटूया आणि बघूया की नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने डेकोरेशन बनवले, कशा पद्धतीचे व्हेरायटीज इकडे अवेलेबल आहेत. तर या मित्रांनो, आपण बघूया. तुमचे जे घरातले आपले छोटे गणपती असतात त्याच्यासाठी एकदम परफेक्ट आणि खूप रेखीव आणि सुंदर असे हे डेकोरेशन्स आहेत. तर तुम्ही बघू शकता आता. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत मोडक काका आहेत, जे आपल्याला या सगळ्या एक्झिबिशन बद्दल माहिती देतील की कशा पद्धतीने हे मकर बनवले गेले, कशा पद्धतीने ह्याच्या प्राइस रेट असणार आहे, कशा पद्धतीने हे लोकांसाठी अवेलेबल होणार आहे आणि किती दिवसासाठी हे सगळं असणार आहे. तर मोडक काका, तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला सांगू शकता? या. विनीत एंटरप्राइज तर्फे आम्ही हे मकर प्रदर्शन डोंबिवलीमध्ये कंडक्ट करतो गेले अनेक वर्ष. यावर्षी आमचं 35वं वर्ष आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या थीम पकडून आम्ही मकर तयार करून घेतलेली आहेत कारागीर लोकांच्याकडनं. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की एलईडीचा लाईटचा वापर अतिशय प्रभावीपणे या मकरांमध्ये केलेला आपल्याला दिसतो आणि त्याच्यामध्ये ती खूप आकर्षक दिसतात. त्याच्यामध्ये ही मकर आपण बघतोय सगळी, या सगळ्या मकरांमध्ये एलईडी लाईटचा वापर केलेला आहे. उत्तम कलाकृती आहे. थर्माकोल बंद झाल्यानंतर लोकांना काय करावं हा प्रश्न होता, पण त्याच्यावरती या सगळ्या कलाकारांनी मात करून अतिशय उत्तम मकर तयार केलेली आहेत. आपण बघू शकता या सगळ्या मकरांमध्ये लाईट्सचा वापर, डिझाईन्सचा वापर, कलर्सचा वापर किती छान पद्धतीने केलेला आहे. हे सिंगल मकर आहे, सिंगल कलर मध्ये मकर आहे, तरी सुद्धा एवढं आकर्षक दिसतंय. आणखीन एक बघू शकता आपण की हे 12 ज्योतिर्लिंगांचं मखर आहे. 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन इथे साईडने आपल्याला दिसतं. सगळ्यामध्ये शिवप्रतिमा मध्ये दिलेली आहे. अतिशय सुंदर मखर आहे. नंतर हे
आई म्हणून देवीचं मखर आहे. याच्यामध्ये 4 साईज आहेत वेगवेगळे. ते तुम्ही बघू शकता. देवीचा मुखवटा किती सुंदर दिसतोय. आणि हे म्हणजे हे मखर बघितल्यावरती देवाचं तेजोमय दर्शन आपल्याला या मखराद्वारे होतं, असाच भास होतो. हे मखर कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई आहे, तिचं हे मखर आहे. तुम्ही बघू शकता की त्याच्या बाजूनी अतिशय सुंदर रोषणाई पणत्यांची केलेली आहे. हे पण कोल्हापूरच्या महालक्ष्मीचंच ही सजावट आहे. याच्या बाजूने जी कमान आहे ही ओरिजिनल कोल्हापूरला ज्या महालक्ष्मीच्या मंदिराची सजावट आहे तशाच पद्धतीने ही सजावट केलेली आहे. ही कलाकृती ही बांबूच्या मखरांपासून बनवलेली, बांबूच्या साहित्यापासून बनवलेली बैलगाडी आहे. बैल मातीचे आहेत, पण हे सगळं बांबूची पासून बनवलेलं मटेरियल आहे. ही आम्ही आदिवासी लोकांच्याकडनं बनवून घेतली आहेत. आणखीन काही मखर बांबूची मी आपल्याला दाखवतो. आपण बघू शकता ही सगळी मखर पूर्ण बांबूची आहेत आणि आम्ही ही आदिवासी लोकांच्याकडनं बनवून घेतो. आणि ह्या मखरांच्या द्वारा त्यांना जो एक प्रकारचा रोजगार उत्पन्न होतो, ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे की स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणतो आपण, लहान कारागिरांच्याकडनं आपण मखर तयार करून घेतो. त्याच्यामुळे त्यांना याच्यात मोठा हातभार लागतो. आता हे मागे एक मंदिर तुम्हाला दाखवतो. हे मंदिर कोकण मंदिर नावाचं मंदिर आहे. याची तुम्ही बघितली तर कौलं ही उतरत्या छपरांची कौलं असतात तशा पद्धतीची ही मंदिर आहेत. या मॉडेलचं नाव आहे कोकण मंदिर. स्वामी समर्थांचं हे मखर आहे. याचं नाव ब्रह्मांड नायक आहे. तुम्ही बघताय स्वामींची प्रतिमा, वटवृक्षाखाली बसलेले स्वामी असं त्यात दाखवलेलं आहे. अनेक प्रकारची छोटी आसनं आपल्याला दिसत आहेत इथे. हा एक झोपाळा जरा विशेष डिझाईन म्हणून दाखवता येईल. तो झोपाळा हा फोटो फ्रेमच्या फ्रेम ज्या लाकडाच्या असतात त्याचा वापर करून हा झोपाळा बनवलाय. संपूर्ण प्लायवूडचा झोपाळा आहे. अतिशय मजबूत पीस आहे. या छोट्या कलाकृती छोट्या घरगुती गणपतीच्या करता आपल्याकडे उपलब्ध आहेत. तसंच निसर्ग चित्र म्हणून हा जो मोर आहे, हा झाडावरती बसलेला मोर आणि तो झोपाळ्यामध्ये रूपांतरित केलेला आहे, तो पण आपण बघू शकता. तर हे घरगुती गणपतींच्या करता ही छोटी आसनं ही आपण स्टँड वरती एक्झिबिट केली, आपण बघू शकता. मखर प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे जशा बैठका आसनं वेगवेगळ्या प्रकारची आहेत तशा मंदिरांच्या पण कलाकृती आपल्याकडे आहेत. हे श्री गणेशायनमा नावाचं मंदिर आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीचं मंदिर आहे. त्याची आर्च बघा, अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आर्च आहे आणि प्रत्येक पार्ट मध्ये मखराच्या रोषणाई केलेली आहे. हे त्याचे वैशिष्ट्य आहे. हे ब्रह्मांड नायक स्वामींचं हे मध्यम आकाराचं मखर आहे की जे साधारण 18 ते 20 इंचाची मूर्ती या मखरामध्ये बसू शकेल अशा पद्धतीचे मखर आहे. तसंच हे एक मोठं मखर बघताय आपण, ते पण अतिशय रेखीव पद्धतीने कोरीव काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एलईडी लाईटचा वापर अतिशय प्रभावीपणे केलेला आहे. तसंच हे मंदिर आहे, या मंदिराचं नाव आहे प्राचीन मंदिर. या प्राचीन मंदिरामध्ये दशावताराच्या 10 मूर्ती इथे हायलाइट केलेल्या आहेत. तसंच अष्टविनायकच्या 8 गणपती क्रमांक 2च्या स्टेप वरती आपल्याला दिसतात. प्रत्येक पार्ट मध्ये मखराच्या लाईट आपल्याला पाहायला मिळतील. तसंच हे बालाजी टेम्पल आहे. बालाजी टेम्पल तुम्हाला दिसतंय, इथे दिसतंय बालाजीचं सिम्बॉल आहे, त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता हे बालाजी मंदिर आहे. अतिशय प्रभावीपणे रेखीव पद्धतीने काम करून हे मंदिर साकार केलेले आहे. हे आरशांचा वापर करून झोपाळा बनवलेला आहे. तो आपण बघू शकता की गणपतीच्या मध्यभागी गणपतीची मूर्ती ठेवल्यानंतर त्याच्या इमेज 3 डायमेन्शनल आपल्याला दिसू शकतात. तसंच हे मोराचं डेकोरेशन आहे, आपण बघू शकता लाईटचं.
हे बांबूचं मंदिर आहे, त्याच्यात 3 फुटाची गणपतीची मूर्ती बसू शकेल अशा पद्धतीचं मोठं मखर इथे आपल्याला दिसतंय. एक मोराचं आसन आहे, अतिशय रेखीव आहे. तुम्ही बघू शकता लाइटिंग कसं छान केलेलं आहे याच्यामध्ये, आणि डिझाईन बघा. तसंच सध्या सर्व भारतामध्ये लोकप्रिय असलेलं राम मंदिर, त्याची ही प्रतिकृती आहे. आपण थोडा प्रतिकृतीमध्ये फरक असतो, पण राम मंदिर ही थीम त्याच्यामध्ये मुख्य पकडलेली आहे. रामाची धनुर्धारी मूर्ती याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. इथे बघतोय प्रत्येक घरामध्ये प्रिय असलेली देवता विठ्ठल माऊली, विठू माऊली या मंदिरामध्ये साकार झालेली आपल्याला दिसते. जर तुम्हाला मित्रांनो घरातल्या छोट्या मूर्तींसाठी जर डेकोरेशन हवं असेल तर हे बघा 1.5 इंच 1 फुटाचे जे बाप्पा आहेत त्यांच्यासाठी जर तुम्हाला घरगुती डेकोरेशन हवे असतील तर हे बघा ओपन मध्ये आहेत. मस्त LED लाईट्स वगैरे सगळ्या गोष्टी ऍडिशनल करून त्यांनी दिल्या आहेत. हो, ओव्हरऑल खूप भारी एक्झिबिशन आहे. प्रत्येकाने या, आपल्या घरातल्या बाप्पासाठी या आणि भेट द्या. तुम्हाला नक्की आवडेल, नक्की आवडेल. खूप व्हेरायटीज आहेत तिथे बघायला, खूप गोष्टी आहेत बघायला त्या तुम्हाला नक्की आवडतील. आणि मेन म्हणजे तर हे सगळं बांबूचं बनवलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत आणि घेण्यासारख्या आहेत. तर या आणि तुमच्या खिशालाही परवडेल मित्रांनो, कारण की प्राईस पण मी बघतोय तर एवढी काय आहे नाही आहे की जे आपले कॉमन मराठी लोक घेऊ नाही शकत किंवा सगळेजण बाय करू शकतात. पॉकेट फ्रेंडली एकदम प्राइस आहे. तर प्रत्येकाने या, व्हिजिट करा आणि घेऊन जा. तर मित्रांनो, जे कोणी आपल्या डोंबिवलीमध्ये राहणारे रहिवासी आहेत किंवा आजूबाजूला राहणारे जे आपले व्ह्युअर्स आहेत, जर त्यांना घरच्यांसाठी किंवा आपल्या घरातल्या बाप्पासाठी जर डेकोरेशन हवं असेल तर डोंबिवली स्टेशन पासून अगदी जवळच बाहेरच अशी हे एक्झिबिशन आहे. तुम्ही बघू शकता आता घरगुती गणपतींसाठी किती मस्त मस्त आणि व्हेरायटी तुम्हाला बघायला भेटतील. हे ऍक्च्युली सिंडिकेट बँकेची स्ट्रॉंग रूम होती पूर्ण. अच्छा, हा बघा ना, दरवाजा बघितला हा तेच बघून मला वाटलं. सिंडिकेट बँक कुठली होती ना, त्यांची स्ट्रॉंग रूम होती. त्यांचे डॉक्टर होते आतमध्ये. घरगुती गणपतींसाठी अतिशय भारी आणि एकदम मस्त हे सगळं मकर्स आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. तर प्रत्येकाने या, प्रत्येकाने भेट द्या आणि जे तुम्हाला आवडते ते इथून पटकन जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घेऊन जावा, कारण की गर्दी आजपासूनच चालू झाली. आजचाच ओपनिंग झाली आहे थोड्या वेळा अगोदर आणि आजपासूनच ओपनिंग पण झाली आहे. तर पटकन या आणि आपलं आवडतं डेकोरेशन बुक करा, घेऊन जा. तर मित्रांनो, जे तुम्ही ब्लॉग्स बघतात त्यांनी सांगा की ब्लॉग्स बघून आलोय, रेफरन्स घेऊन या. मोडकचे पप्पा आहेत, श्रीरामचे वडील आहेत, ते तुम्हाला सगळं गाईड करतील व्यवस्थित. काय कसं आहे त्या सगळ्या गोष्टी सांगतील. त्या घरगुती गणपतींसाठी प्रत्येकाने एकदा व्हिजिट करा. ज्यांना डेकोरेशन हवे आहेत, असं इको फ्रेंडली हे सगळं एक्झिबिशन आहे.